कल्याणीचा नवरा दिनेश कल्याणी शेजारी बेडवर झोपला होता. औषधी घेतल्यामुळे त्याला निवांत झोप लागली होती आणि इकडे कल्याणीच्या झोपलेल्या इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. ती बेडवर पडून फक्त कूस बदलत होती. तिला अजिबात झोप येत नव्हती. दिनेश आणि कल्याणीच्या लग्नाला 3 वर्ष होऊनही त्यांना मुलबाळ होत नव्हते. अजून तर त्या दोघांनी आयुष्याचा पूर्णपणे आनंद पण घेतला नव्हता की या दरम्यान एके दिवशी कल्याणीच्या नवऱ्याचा दिनेशचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याने त्याच्या चालण्याची क्षमता गमावली. त्याच्या दोन्ही पायाने काम करणे पूर्णपणे बंद केले होते. सुरुवातीला कल्याणीने त्याची काळजी घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले होते, पण आता हे काम तिला बोर वाटू लागले होते. घरात तिचा एक दीर होता. तिच्या सासू आणि सासऱ्यांचे तिच्या लग्नाअगोदरच निधन झाले होते. तिचा नवरा दिनेश एका मोठ्या फॅक्टरीमध्ये कामाला होता, तर तिच्या दीराचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो आता सरकारी नोकरीच्या शोधात होता. दिनेशच्या खात्यात इतके पैसे होते की त्याचा घरखर्च आरामात चालत होता. यावर त्याच्याकडे गावात शेतजमीन होती आणि शहरातही स्वतःचं घर होतं. घरात पैशाची काहीच अडचणी नव्हती, त्यामुळे कठीण काळातही सर्व काही सुरळीत चालले होते. पण कल्याणी आपल्या नवऱ्याच्या प्रेमासाठी तळमळत होती. रात्रभर ती अशीच कूस बदलत राहिली. सकाळी उठल्यावर ती स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तेवढ्यात तिचा दीर तन्मय स्वयंपाकघरात आला आणि म्हणू लागला की, "वहिनी, कृपया माझ्यासाठी मिल्कशेक बनवून द्या." तो नेमकाच व्यायाम करून परतला होता. घामाची थेंब त्याच्या अंगावर चमकत होते. कल्याणीची नजर अचानक त्याच्या शरीरावर गेली. त्याचे ते धष्टपुष्ट शरीर पाहून कल्याणीचे हृदय जोरजोरात धडकू लागले. तिच्या अंगाचा थरकाप सुटला. पुढच्या क्षणी तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि नजर दुसरीकडे वळवली. पण अधूनमधून ती तिरप्या नजरेनं तन्मयकडेही बघत असायची. तन्मयलाही वहिनीची बदललेली नजर जाणवत होती. तन्मय हळूवार हसला आणि कल्याणीच्या अगदी जवळ आला आणि गॅस बंद करून म्हणाला, "वहिनी, चहा जास्त उकळला तर चहाला कडवटपणा येईल. चहा मंद आचेवर उकळला तर चवीला स्वादिष्ट होतो." त्याच्या अशा बोलण्याने कल्याणी भारावून गेली. तन्मय स्वयंपाकघरातून निघून गेला होता. त्याच्या बोलण्याने कल्याणीला एक वेगळ्याच प्रकारची नशा चढली होती. आज तन्मयने तिच्या दगदगत्या मनाला थंड वाऱ्याची झुळूक दिली होती आणि तिच्या मनातल्या अपूर्ण इच्छा जागृत केल्या होत्या. का माहीत नाही, पण आज कल्याणीच्या मनात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. तिने झटपट तन्मयसाठी मिल्कशेक बनवला आणि ते तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. मिल्कशेक देताना तिने मुद्दाम तन्मयच्या हातांना स्पर्श केला. तेव्हा तन्मयच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली आणि त्याच्या ओठावर स्मित हास्य उमटले. परंतु कल्याणीला हे माहीत नव्हते की क्षणिक सुखासाठी तिने सुरू केलेल्या खेळाचा परिणाम किती भयानक असू शकतो. इकडे तन्मयचे हास्य तिची हिंमत आणखीनच वाढवत होती. कल्याणीने आजपर्यंत दिवसभर नवऱ्यासाठी घड्याळासारखे काम केले होते, पण आज तन्मयचे जादुई हास्य आणि त्याच्या स्पर्शाने तिची तर दिशाच बदलली होती. आज दिवसभर तिला खूप हलकं हलकं वाटत होतं. घरातील सर्व कामे उरकून तिने सुगंधित साबणाने आंघोळ केली. आंघोळीनंतर तिने लाल रंगाची सिल्क साडी नेसली आणि ओले केस मोकळे ठेवले. तिने हलकासा मेकअप देखील केला होता आणि तिने मुद्दाम साडी नाभीच्या खाली नेसली होती, जेणेकरून तिचे छिन्न शरीर दिसावे. डायनिंग टेबलवर तन्मय तिच्याकडे बघतच राहिला. तन्मयला आपल्या सौंदर्याचे कौतुक करताना पाहून कल्याणीचा आनंद गगनात मावत नव्हता. मग तन्मयने तिची शांतता तोडवत तिला विचारले, "वहिनी, तुम्ही दादाला नाश्ता आणि औषधी दिलीत का?" हे ऐकून कल्याणी अचानक सुंदर स्वप्नातून बाहेर आली आणि हळू आवाजात म्हणाली, "हो, आता मला आणखी उरलंच काय आहे करायला. मी तुझ्या भावासाठीच सगळं करते, पण माझ्या आयुष्यात आनंदाचे 2 क्षणही नाहीत." एवढे बोलून तिची मादक डोळे भरून आले आणि हे बघून तन्मयचे हृदय धडधडले. त्याने हिंमत करून कल्याणीच्या हाताला आपल्या मजबूत तळहातावर घट्ट पकडले आणि म्हणाला, "वहिनी, दादाची तब्येत बरी नाही म्हणून काय झालं? तुम्हाला काही लागलं तर तुम्ही बिनधास्तपणे मला सांगू शकता." हे ऐकून कल्याणीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने हळूच त्याच्या तळहातातून हात सोडला आणि नाश्ता करायला सुरुवात केली. खरं तर तन्मयने आयुष्यभर आपला हात असाच धरून ठेवावा असे तिला वाटत होते. ती हळूहळू कोणत्या चुकीच्या वाटेकडे वाटचाल करत आहे हे तिला स्वतःलाच कळत नव्हते. आता घरची कामे करताना कल्याणी मुद्दाम आपल्या दीराजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली.
तिचा धीरही आता बाहेर मित्रांसोबत वेळ घालवल्याशिवाय जास्त वेळ घरीच असायचा. तोही तिच्याजवळ येण्याची तळमळ करू लागला. कल्याणीलाही तन्मयचा तो स्पर्श जाणवला होता आणि तो मिळवण्यासाठी तिची उत्सुकता वाढतच चालली होती. आता ती फक्त योग्य संधीची वाट पाहत होती. मग एका रात्री नवऱ्याला औषधी देऊन झोपल्यानंतर ती आपल्या धीराच्या बेडरूममध्ये पोहोचली. तन्मय त्यावेळी न्यूजपेपर वाचत होता. त्यावेळी खोलीत आपल्या वहिनीला पाहून तो उठून उभा राहिला. तेव्हा कल्याणी त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात धरून म्हणाली, "हे बघ तन्मय, तू काही लहान मुलगा नाही आहेस. तुला आधीच सगळं माहीत आहे बघ. तू मला खूप आवडतोस. तू माझा स्वीकार कर, नाही तर मी." पुढच्या क्षणी तन्मयने तिला आपल्या मिठीत घेतले आणि सांगितले की मलाही तुला स्वीकारायचे आहे. मला तुझे जीवन आनंदाच्या रंगाने भरायचे आहे. पण जोपर्यंत माझा भाऊ या जगात आहे तोपर्यंत मी मर्यादेची रेषा ओलांडू शकत नाही. माझ्या स्वतःच्याही काही अडचणी आहेत. आपण चांगले मित्र बनून राहू शकतो. हे सर्व ऐकून कल्याणीने रागाने त्याला आपल्यापासून दूर ढकलले आणि म्हणाली, "काय मूर्खपणा आहे हा सगळा. तू कोणत्या तत्वाविषयी बोलत आहेस? आणि आजपर्यंत जे काही आपल्यामध्ये चालले होते तेव्हा तुझे तत्व कुठे गेले होते?" यावर तन्मय काही न बोलता मान खाली घालून उभा होता. कल्याणी काही वेळ त्याच्याशी उद्धटपणे बोलून रागाने तिच्या खोलीत आली आणि बेडवर पडली. तिचा श्वास जड झाला होता. जणू तन्मयने तिला नाकारले होते. रागाच्या भरात ती तन्मयला नको नको ते बोलून गेली. पण आता एकांतात ती ढासाढासा रडत होती. बराच वेळ रडल्यानंतर तिचं मन शांत झालं. तेव्हा ती विचार करू लागली की तन्मय किती चांगला आहे. अशा संधीचा फायदा कोणीही घेऊ शकला असता. पण तन्मयने माझा फायदा घेतला नाही. उलट तो मला मित्राप्रमाणेच वागण्याबद्दल बोलला. हळूहळू तन्मयबद्दलची आधाराची भावना तिच्या मनात जागृत होऊ लागली. पण आता तिला तन्मयपासून दूर राहणे शक्य नव्हते. खूप विचार केल्यानंतर कल्याणीने आपल्या अपंग नवऱ्याला तिच्या वाटेतून दूर करण्याचा निर्णय घेतला. कारण तिला वाटत होते की तिचा नवरा असताना तन्मय तिला कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे एका रात्री तिने आपल्या नवऱ्याला संपवले. घरात दुःखाचं वादळ आलं होतं. कल्याणीही रडण्याचे नाटक करत होती आणि तन्मय खूप उदास दिसत होता. पण आता तन्मयचे प्रेम मिळणार म्हणून कल्याणी मनातल्या मनात खूप खुश होती. आता तन्मय तिला स्वीकारून तिच्याशी लग्न करेल असा विचार करत तिच्या इच्छांना नवे पंख फुटले होते. 13 दिवस निघून गेले. नवऱ्याच्या 13व्या नंतर ती अंघोळ करून पारदर्शी नायटी घालून सुगंध अत्तर लावल्यानंतर ती आपल्या धीराच्या बेडरूममध्ये पोहोचली. तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिच्या धीराच्या बेडवर दुसरीच कोणी मुलगी होती. त्या मुलीला बघून कल्याणी रागाने जोरात ओरडली, "तन्मय, ही मुलगी कोण आहे? आणि ही एवढ्या रात्री तुझ्या बेडवर काय करते?" यावर तन्मय निर्लज्जपणे हसला आणि म्हणाला, "वहिनी, ती माझी गर्लफ्रेंड आहे. पण तू इथे अशा मध्यरात्री माझ्या खोलीत काय करत आहेस?" यावर कल्याणी रागाने थरथरत्या आवाजात म्हणाली, "मी तुझ्यावर किती प्रेम केले. मी तुझ्यासाठी काय काय नाही केले. आणि तू तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्या बेडवर आणलेस." असे म्हणत ती रडू लागली. आज आपली खूप फसवणूक झाली असे तिला वाटले. तेव्हा तन्मय म्हणाला, "काय मूर्खासारखं बोलतेस वहिनी तू? माझ्यासाठी काय केलंस? दादाला जाऊन अजून 2 आठवडे पण झाले नाहीत. आणि तू वेडी झाली आहेस." यावर कल्याणी रागाने म्हणाली, "तुला मिळवण्यासाठी मी तुझ्या भावाला माझ्या रस्त्यातून काढून टाकले. मी माझ्या नवऱ्याची गुन्हेगार आहे. आणि मी तुझ्यासाठी काय केले असे तू विचारतोस?" हे ऐकून तन्मय धक्का बसल्याचं नाटक करत म्हणाला, "काय बोलते वहिनी? माझ्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या माझ्या दादाला तुम्ही पायऱ्यावरून खाली ढकलून कायमचे संपवले. वेड लागलंय तुम्हाला. तुम्ही एक गुन्हेगार झाला आहात. मी कधी म्हटले का तुम्हाला की मी तुमच्यावर प्रेम करतो? किंवा असे कधी म्हटले का की मला माझ्या भावाला रस्त्यातून काढायचे आहे? हे सगळं तुम्ही काय करून बसलात वहिनी? थांबा, मी आत्ताच पोलिसांना फोन करून सर्व काही सांगतो." असे म्हणत त्याने पोलिसांना बोलावले. त्याची गर्लफ्रेंड मागून या सगळ्यांचा व्हिडिओ बनवत होती. कल्याणी स्तब्ध झाली की तन्मय हे सर्व काय करतो. तिचे सर्व स्वप्ने आज जळून खाक झाली होती. तन्मयच्या गर्लफ्रेंडने व्हिडिओ बनवणं बंद केलं. तेव्हा तन्मय विचित्रपणे हसला आणि म्हणाला की मी मुद्दाम तुझ्यावर प्रेम करण्याचे नाटक केले आणि दादाला माझ्या रस्त्यातील काटा म्हटले, जेणेकरून तुम्ही असे काही चुकीचे पाऊल उचललाल
आता दादा या जगात नाही. त्याच्या निधनाप्रकरणी तू तुरुंगात जाशील आणि ही सर्व मालमत्ता माझी असेल आणि मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत मजा करेन, असे बोलून तो हसू लागला. कल्याणी थरथर कापत जमिनीवर पडली. ती ढसाढसा रडू लागली. तिला समजले होते की तिने तिच्या पतीसोबत केलेल्या फसवणुकीचे फळ तिला मिळाले आहे. जर ती तिच्या दिराकडे आकर्षित झाली नसती तर तिने आपले आयुष्य एका संसारिक बायकोसारखे जगले असते. तर कदाचित तिला हा दिवस पाहावा लागला नसता. तिचा नवरा अजूनही तिच्यासोबत असला असता. पण एकदा तिची पावले चुकीच्या रस्त्यावर गेल्यावर त्याचे परिणाम तिला भोगावेच लागणार होते. काही वेळातच पोलिसांनी घरात येऊन कल्याणीला अटक केली. तन्मयने पुरावा म्हणून तो व्हिडिओ पोलिसांकडे सोपवला होता. कल्याणीला आधीच मर्यादा ओलांडण्याबद्दल शिक्षा झाली होती आणि इथे तन्मय आपल्या गर्लफ्रेंडसोबत भावाच्या मालमत्तेवर मजा करत होता. पण एका रात्री पार्टीवरून परतत असताना दारूच्या नशेत असताना त्याचा अपघात झाला. त्या अपघातात तन्मय आणि त्याची गर्लफ्रेंड हे दोघेही जग सोडून गेले आणि त्यामुळे त्यांचा लोभही तिथेच संपला. मंडळी, आपण कितीही वाईट कर्म केले तरी त्याचे फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण जशी कर्म करतो तसेच आपल्याला त्याचे फळ भोगावे लागतात. मंडळी, कथा आवडली असेल तर आपली राय कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.